या अक्कलकोट विधानसभेच्या भाजपा महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या या प्रचार सभेला कॉर्नर बैठकीला उपस्थित असलेले आमचे माजी जिल्हाध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आदरणीय मार्गदर्शन केले आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीप भाऊ, या ठिकाणी उपस्थित महेश अण्णा हिंडोळेजी, RPI तालुका अध्यक्ष अविनाश मडिखंबेजी, ज्यांनी मगाशी मार्गदर्शन केले आमचे सहकारी मित्र बंधू अमर भाऊ, त्याच्या अगोदर मार्गदर्शन केलेले आमचे सहकारी विनोदजी मोरे, मंचावर उपस्थित आमचे बाबासाहेब पाटील, या ठिकाणी उपस्थित सागर भाऊ काळे, अप्पू काळे, चपळगावचे आमचे युवा मित्र अभिजित दादा पाटील, सुरेश पाटील, संतोष काळे, युवा नेते राहुल काळे, शरद जाधव, पप्पू मोरे, आमचे बंडू काळे, अनावधानानं कोणाची नावं राहिली असतील तर सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। या ठिकाणी जमलेल्या गावातील सगळ्या माता भगिनी, सगळे वडीलधारी युवा सहकारी बंधू, मागच्या निवडणुकीला तिकिटाचा अंतिम टप्प्यात तिकीट मिळालं, सगळे गाव प्रवास करत असताना कुरनूरला यायचं राहिलं आणि हन्नूरला गेलो नाही, कुरनूरला गेलो नाही, असं जवळचे गाव जेवढे होते त्या गावाला गेलो नाही। आणि मला माहिती होतं जिथं जिथं गेलो नाही कारण वेळ कमी होता आणि गावं जास्त होती, आणि जिथं जायचं झालं नाही, जे आपल्या हक्काची गाव आहेत, जे समजून घेणार आहेत, शेजार गावचा मुलगा म्हणून, शेजार गावचा आमचा म्हणून ज्या गावाने आशीर्वाद देतील अशी खात्री होती, त्यातलंच एक गाव कुरनूर होतं। मी या गावाला आलो नाही तरी ह्या गावाने मला चांगला आशीर्वाद 2019ला दिला। ज्यावेळेस मतदान केलं, मतदान देताना तुम्ही काहीतरी विचार केला असेल, बाबा शेजार गावचा आहे, काहीतरी गावाला करेल, चांगलं करेल, 10 सांगितलं तर 7 करेल, 8 करेल, 5 करेल, काही ना काही अपेक्षा ठेवून आपण मतदान केलं। आता नदी आल्या, पाणी वाढलं, कुरनूर धरणाचं पाणी आलं म्हणून आम्हाला थोडं वळसा घालून यावं लागतंय भाऊ, नाही तर पूर्वी कुरनूर हन्नूर चालत जायचं, चालत यायचं। पावसाळ्यात नदी असं जरच अवघड, नंतर बारमाही हन्नूर मध्ये निघाली, कुरनूरला 10 मिनिटात 15 मिनिटात यायचं, पळत यायचो, इथून पळत जायचं। कुरनूर वासियांची आणि कल्याण शेट्टी कुटुंबाचं नातं मागच्या 40 वर्षापासून, पण नुसतं 40 वर्षाचं नातं सांगून तुमच्या गावाला येत नाही।